जय शिवराय मित्रांनो 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता आपण जर या 27 जिल्ह्यातील असाल, शेतकऱ्यांच्या खात्यावर इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झालेले असतील, आपल्या खात्यावर जर पैसे जमा झाले नसतील तर त्यासाठी एक महत्त्वाची अशी टिप्स म्हणजे एक महत्त्वाचं असं काम आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे काम झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होतील। या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। पीक विम्याची रक्कम कोणत्या पिकासाठी जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळत आहे, पीक विम्याची रक्कम किती मिळत आहे, कोणत्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून 27 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात जवळपास पीक विम्याचं नुकसान भरपाईचे आदेश काढण्यात आले होते, अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुद्धा झालेला आहे। अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत, परंतु या काही शेतकरी याच्यात वंचित असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। राज्य सरकारच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या, कृषी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या, सर्वेक्षण झालं होतं, परंतु याचं वाटप झालं नव्हतं आणि आता वाटपाला सुरुवात झालेली आहे। अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव, त्यानंतर धुळे, जालना, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। पुणे जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। बुलढाणा, त्यानंतर भंडारा, यवतमाळ, आता यवतमाळच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या। तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हजाराच्या आत पैसे सुद्धा जमा झाले होते आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। लातूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत। काही वंचित शेतकरी असतील, काही शेतकरी राहिले असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची टीप असणार आहे। सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली, आता हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, परंतु पीडीसी सारखी बँक असेल किंवा इतर काही बँक असतील, जे पोस्टाच्या बँक आहेत, याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाहीत। यासाठी मात्र शेतकऱ्यांना डीपीटी अंतर्गत केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। केवायसी जर नाही केली तर आपण कितीही दिवस जर थांबलं तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाहीत। त्यासाठी आपल्याला आपली केवायसी करून घ्या, म्हणजेच बँकेत जा, बँकेच्या अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना सांगा की आमचं आधार लिंक करून द्या। आधार लिंक अशा प्रकारे करा की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेच्या ज्या बी योजना आहेत, पीएम किसानचा लाभ असेल, दुष्काळ असेल, अनुदान असेल, पीक विमा असेल किंवा एखादी सबसिडी असेल, डीबीटी अंतर्गत जे योजना मिळतात त्या योजनेचं आम्हाला लिंक करून द्या, अशा प्रकारे त्यांना सूचना द्या। आपण जर एखाद्या बँकेत खातं काढलेलं असेल किंवा नसेल तर खातं काढून घ्या आणि त्यावेळेस खातं काढताना आपल्याला डीबीटी हे ऑप्शन निवडायचं आहे। तशा प्रकारे बँक मॅनेजर असतील, बँकचे कर्मचारी असतील, त्यांना सांगा आणि त्यानंतर आपला आधार लिंक करून देतील। लिंक झाल्यानंतर आपल्या खात्यावर 3 ते 4 दिवसात पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। अशा प्रकारे या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप होण्याकरता सुरुवात झालेली, पीक विम्याची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता मित्रांनो, पीक विमा रक्कम सोयाबीन या पिकांचा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तूर असेल, मूग असेल, तूर पेंटिंग आहे, परंतु मूग, उडीद, त्यानंतर ज्वारी, सोयाबीन अशा पिकाचा पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। कापूस आणि तूर या शेतकऱ्यांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। 8 ते 10 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,000 तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000। हे आता पीक विम्याची आणीवारी कशा प्रकारे काढलेली आहे, त्याची टक्केवारी कशा प्रकारे काढलेली आहे, नुकसान कशा प्रकारे दाखवलेलं आहे त्यावर अवलंबून असणारे, काही शेतकऱ्यांना जास्तचा सुद्धा रक्कम मिळू शकते तर काही शेतकऱ्यांना कमी रक्कम सुद्धा मिळू शकते। मात्र त्यासाठी आपल्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं असणार आहे। डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे
आपण जरी बँकेचं एखाद्या दुसऱ्या खात्यात दिलेलं असेल, परंतु ज्या खात्यावर आपलं आधार लिंक आहे त्या खात्यावर शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. बँकेचं पीक विमा भरलेल्या वेळेस आपण कोणतेही खातं दिलेलं असेल त्याला कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही. आधार बेसवर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. नक्कीच आधार लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला हे पैसे मिळतील. तर मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.